ढोकळा खायची इच्छा झाली तर बाहेरून का आणायचा? घरीच बनवा ना असा कापसासारखा मऊसूत जाळीदार ढोकळा. करायला खूप सोपा आहे, शिवाय घरच्या साहित्यामध्येच बनला जातो. पहा किती मस्त अशा याला जाळ्या आलेल्या आहेत. शिवाय हायजीन पद्धतीने बनवलेला आहे, खूप कमी साहित्यात. चला तर करायला घेऊया. मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 वाटी पाणी, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड, 1 चमचा मीठ, 2 चमचा तेल घालून मिक्स करून घ्यायचं. 2 वाटी बेसन चाळून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. ज्या ताटात ढोकळा सेट करणार त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ढोकळ्याच्या बॅटरमध्ये हळद आणि इनोचं 1 पॅकेट घालून या पद्धतीने चांगलं एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं. तेल लावलेल्या ताटामध्ये सगळं बॅटर घालायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं. पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यावर चाळणी आणि ढोकळ्याच्या बॅटरची ही प्लेट ठेवायची, झाकण ठेवून 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, दही, मीठ, साखर, पाणी घालून चटणी बनवून घ्यायची. 20 मिनिटात वाफवून झालाय मस्त ढोकळा. सुरी किंवा टूथपिकने चेक करायचा आहे. पूर्णपणे थंड करून साईडच्या कडा लूज करायच्या आणि डिमोल्ड करून घ्यायचं. पाहू शकता काय सुरेख अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत. बाहेरून आणतो ना त्यापेक्षा अगदी मस्त झटपट असा हा जाळीदार सॉफ्ट मऊसूत ढोकळा तयार झालाय. चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचा आहे या पद्धतीने. हा ढोकळा आहे ना बराच वेळ मऊसूद असाच राहतो, अजिबात टाळ्याला चिटकत नाही. पहा किती मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत. आता यावर घालण्यासाठी फोडणी बनवूया. पॅनमध्ये तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरची, साखर आणि पाणी घालायचं आणि चांगली एक उकळी काढून घ्यायची. आणि ही फोडणी आहे ना ती थंड झाल्यावरच या ढोकळ्यावर घालायची, गरम असताना अजिबात घालायची नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त असा तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूद असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. हिरवी चटणीसुद्धा अप्रतिम झाली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. रेसिपी जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा.